हॅलो, नुकतेच आम्ही रत्नागिरीला गेलो होतो. हे मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू समजलंच असेल आणि त्याच वेळेला हा एक राहिलेला व्हिडिओ आहे. हा मालगुणचा बीच आहे. आमच्याच घराजवळ अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आम्ही मंदिरात जाऊन आलो. त्याच्यानंतर बीचवरती गेलो होतो. परत त्याआधी मी तुम्हाला गणपतीपुळ्याच्या बाप्पाचं दर्शन देते. म्हणजेच मालगुणला गेल्यानंतर गणपतीपुळ्याला तर आम्ही जातोच. कारण तिथूनच आमचं जाणं-येणं होतं. त्याच्यामुळे गणपतीपुळ्याला आम्ही नक्की म्हणजे दरवेळेला जातोच. आणि गणपतीपुळे हे काय सगळ्यांसाठी नवीन नाही आहे, सगळ्यांनाच माहिती आहे गणपतीपुळ्याचा बाप्पा. आणि खूप गर्दी असते. आता तर सुट्टी नव्हती त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळच्या वेळेत गेलो आणि अगदी सहज दर्शन झालं. म्हणजे तुम्हाला पुढच्या वरून दिसून येईल की त्यावेळेला गर्दी नव्हती. ही बघा, लाईनमध्ये अजिबात माणसं नाहीत, म्हणजे आम्हीच होतो. आणि स्टार्ट केल्यानंतर एंडपर्यंत आम्हीच चालत राहिलो. छान आम्ही गणपतीपुळ्याच्या बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. थोडा वेळ आम्ही थांबलो. त्याच्यानंतर छान प्रसाद वगैरे घेतला आणि फोटोज वगैरे तर झालेच पाहिजेत, कारण गणपतीपुळ्याला आल्यानंतर फोटोज तर सगळ्यांचेच असतात. आणि ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही बीचवरती गेलो होतो. हा आहे मालगुणचा बीच. अगदी आमच्या घराजवळचा बीच आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि मालगुण माझं सासर आहे, त्याच्यामुळे आम्ही घरी जाऊन आलो, देवाला वगैरे नमस्कार केला आणि नंतर येता येता आम्ही बीचवरती आलो. आणि अगदी बघा तुम्हाला व्ह्यू किती सुंदर दिसतोय. आणि मी साडी का घातली, कारण मला मंदिरात वगैरे जायचं होतं म्हणून. आणि काकी आणि सृष्टी अगदी बीचच्या जवळ चालले, त्यांना पाण्यात जायचं होतं. मी नाही गेली कारण मी साडी घातली होती म्हणून मला जायचं नव्हतं. आणि छान वाटलं. बरं, या मालगुणच्या बीचवरती ना आता वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर ॲक्टिव्हिटी पण चालू केल्यात आणि आम्ही गेल्यानंतर पण चालू होत्यात. पण ह्या खूप आधीपासून चालू आहेत. म्हणजे लास्ट टाईम पण आलो होतो ना, त्यावेळेला पण ह्या होत्या. आणि छान भेळ वगैरे इकडे छोटे छोटे स्टॉल्स आहेत, ते सगळं घेतलं, खाल्लं पिल्लं छान आणि मग आम्ही घरी यायला निघालो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.